अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि तमाम सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊली या सर्वांना कोटी कोटी वंदन करू। दिंडोरी प्रणित सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघत असलेल्या विश्वातील तमाम सेवेकरी व भाविक वर्गाला मानाचा नमस्कार। आज 22 मे 2021 वैशाख शुक्ल दशमी उत्तरायणी नक्षत्र या शुभ मुहूर्तावर आंतरराष्ट्रीय विश्व कल्याण सत्संग मेळाव्या अंतर्गत प्रथम आपण श्री भगवान विष्णूंची उच्च कोटीतली सेवा श्री विष्णू सहस्रनाम वाचन करणार आहोत। श्री विष्णू सहस्रनामाला प्रारंभ होतो आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्रम श्री गणेशाय नमः। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे। वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाभ्यभाषत। युधिष्ठिरोवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः खं कर्मचन्त प्राप्नुयुर्मानवः को धर्मस्सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्। भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः। त्वमेव चार्चयान्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन् स्तुवन्यमस्यञ्च यजमानस्तमेव च। अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखादिगो भवेत्। ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथमहद्भूतं सर्वभूतद्भवोद्भवम्। एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवे विच्चिर्नरः सदा। परमं यो महत्तेज परमं यो महत्तप परमं यो महद्ब्रह्म परमं ह्यः परायणं। पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो वयः पिता। यतस्सर्वाणि भूतानि भगवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहं। यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये। ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनिः छन्दोनुष्टुपतिता देवो भगवान् देवकीसुतः। ॐ विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपं दैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम्। अथ ध्यानम्। ॐ शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् इति ध्यानम्। ओम विश्वं विष्णुरवषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रोऽज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशिवस्तानुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्ष
महापुरुषो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमरप्रभुः विश्वकर्मा मणस्त्वष्टा स्थविष्टस्थविरो ध्रुवः अग्राय शाश्वतो कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्त्रीककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्मी मेधामी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभवः अह संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शनः अज सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वाद्यच्युतः वृषाकपीरमेयात्मा सर्वयोग विनिर्सृतः वस्तुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुश्रा बभ्रुर्विश्वयोनि शुचिश्रवः अमृत शाश्वतस्थानुर्वरारोहो महातपः सर्वग सर्वविद्भानुर्विक्ष्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षस्सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्युवश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजुष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनगो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसुः उपेन्द्रो वामन प्रांशुरमुगो स्थिरोर्जितः अतीन्द्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रयो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देशवपु श्रीमान् मेयात्मा मादृग्दृक महेक्ष्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गतिः अनिरुद्धस्सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरिचिर्दमनो हंस सुपर्णो भुजंगोत्तमः हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापतिः आमृत्तिक सर्वदिक् सिंह सुंदाता सुंदिमा स्थिरः अजो दुर्मर्शन शास्ता विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुत्तमो धाम सत्य सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधिः अग्रनिर्ग्रामणि श्रीमान् न्यायो नेता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपाद आवर्तनोऽन्युवृतात्मा संवृत संप्रमर्दनः अह संवर्तको वह्निरलिनो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृग्विश्वविग्भुः सत्कर्ता सत्कृत साधु जन्युर्नारायणो नरः असंख्येयोऽमि प्रमेयात्मा विशिष्ट सृष्टकृच्छुचि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधनः वृषाहि वृषभो विष्णुर्विषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूप बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशनः ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापनः वृद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चन्द्राशुरभास्करद्युतिः अमृता शुद्धभवो भानु शशबिन्दु सुरेश्वरः औषधं जगतस्सेतु सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम कामप्रद प्रभुः युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशण अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रचितनन्दचित इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डीनः शो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजः आपां निरिधनिष्ठानमप्रमत्त प्रतिष्ठितः स्कन्द स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरन्दरः अशोकस्तारणस्तार शूरशौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मी पद्मनिभेक्षण पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत् महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुल शरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरस्सः महीधरो महाभागो वेगवान् विताशनः उद्धवक्षोभण देव श्रीगर्भ परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गौनो गुह व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुव परर्धिं परमपष्टस्तुष्ट पुष्ट सुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठ पुरुष प्राण प्रणव प्रतुः हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरतोक्षजः ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावरस्थानु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्टो भूधर्मोयुपो महामकः नक्षत्रणेमिर्नक्षत्री क्षमक्षाम समैहन यज्ञो इज्जमहेज्यश्च क्रतुः सन्त्रसतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुगद सुव्रत मनोहरो जितक्रोध वीरबाहुर्विदारणः
स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मानैक कर्म कृत वत्सरो वत्सरो वत्सी रत्नगर्भोधनेश्वरः धर्मगुब्धर्मी सदक्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्राशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तनेमि सस्त्वस्थो शिवो भूतमहेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमुपो मृत्तपस्सोम पुरुजित्पुरुषोत्तमः विनयो जय सत्यसन्धो दाशार्य सात्वतां पतिः जीवो विनेता साक्षी मुकुन्दोमित विक्रमः अम्बो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो माहार्य स्वाभावो जीतामित्र प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्द सत्तधर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गकृतान्तकृत महावराहो गोविन्द सुषेण कनकाङ्गदी गुह्योगपिरोगहन गुप्तश्चक्रगदाधरः वेदास्वाङ्गोजित् कृष्णो द्रूढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्यज्योतिरादित्य सहस्रनिर्कृतिसत्तमः सुदन्वाखंड परशुर दारुणो द्रविणप्रद दीवक्स्पुसर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामा गस्साम निर्वाणं भेषजं विषक् संन्यासकुर्चमशान्तो निष्ठा शान्तिपरायणं शुभांग शान्तिदस्तृष्टा कुमुद कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिवर्तिन्युं वृतात्मा संक्षिप्ताक्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमताम्बरः श्रीध श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमां लोकत्रयाश्रयः स्वक्ष स्वङ्गशतानन्दो नन्द ज्योतिर्गणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिच्छिन्न संशयः उद्रण सर्वतच्चक्षुरणिशाश्वतस्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशनः अर्चिष्मानुचितकुम्भ विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नोमित विक्रमः कालनेमिनि वीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिया हरि कामदेव कामपाल कामी कान्तकृतागमः अनिर्देशो पुरविष्णुर्वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मज्ञो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रिया महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाकृतुर्महायज्वा महायज्ञो महाहवि स्तव्यस्तव प्रियं स्तोत्रं स्तुतिस्तोतारण प्रियः पूर्ण पूरयिता पुण्य पुण्यकीर्तिर्मानयः मनोजवस्तीर्थकुरो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेव वसुर्वसुमना हविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासो वासुदेव सर्वासुनिलयोन्दलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्दुरोथापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः ऐकोनेकसवक्कं किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनांगदी वीरः विषमशून्यो घृता क्षीरश्चलश्चलः अमानिमानुदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदृक् सुमेधा मेधजोधन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषोदुदितर सर्वशस्त्रप्रताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रज चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तोऽन्युवृतात्मा दुर्जयोदृतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभांगलोकसारंग सुतंतुस्तंतुवर्धनः इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्धव सुंदर सुंदर रत्नरावसुलोचनः अर्को वाज शृंगी जयंत सर्वविजयी सर्व सुवर्ण बिंदु रक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वर महावर्धो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुद कुंदर कुंद पर्जन्य पावनो निलः अमृताशोमृतपु सर्वज्ञ सर्वतोमुखः सुलभ सुमृत सिद्ध चतुर्तापणः न्यग्रोधो औदुम्बर अश्वत्थश्चारुरादर निशोधनः सहस्राक्षी सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहन अमूर्ति नलकोचितो भयत्कृद्भयनाशन अनवृह कुशस्थूल गुरुर्गुरो महान् अद्रुत स्वद्रुत स्वांशो प्राङ्मञ्चो वंशवर्धनः भारभृत्कथितो योगी योगीश सर्वकामदः आश्रम श्रवणक्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता अपराजित सर्वसः नियंतो नियमो यमः सत्ववान् सात्विक सत्य सत्य धर्मपरायणः अभिप्राय प्रियार्होर्य प्रिय कृत्प्रीतिवर्धनः विहाय सगतिर्ज्योति सुरुचिर्हूतभुग्भिवो रविर्विलोचन सूर्य सवितारविलोचनः अनंतो हूतभुग्भोक्ता सुखदोनेकजोग्रजः अनिर्विघ्न सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनात् सनातनतम कपिल कपिरप्ययः स्वस्ति द स्वस्ति कृत स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणः अरौद्र कुंडली चक्र विक्रम्योर्जित शासनः शब्दातिग शब्दसः शिशिर शर्वरीकरः अक्रूरप्येश्वरो दक्षो दक्षिणक्षमिणाम्मनः विद्वत्तमो वीतवयो पुण्यश्रवणकीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशनः वीरः रक्षणसन्तो जीवनपर्यवस्थितः अनन्तरूपो अनन्तश्रीजितमन्युर्भयापः चतुरस्त्रोगविरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः
आधारनिलयोधाता पुष्पहास प्रजाग्रह ऊर्ध्वग सत्पथाचार प्राणद प्रणव प्रणः प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवनः तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युर्जरागिरः पूर्वरुस्वस्तुरुस्तार सविता प्रपितामह यज्ञो यज्ञवतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन यज्ञभृत् यज्ञकृति यज्ञि यज्ञभोगी यज्ञसाधनः यज्ञान्तकृत यज्ञगुह्य मन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखान सामगायनः देवकीनन्दन सृष्टाक्षितिश पापनाशनः शङ्खवृन्दन्द कीचक्री शारङ्गधन्वा गदाधर अर्धांगपाणि रक्षोभ्य सर्वप्रहरणायुधः ओम सर्वप्रहरणायुध ओम नम इति श्री विष्णुर्दिव्य सहस्रनाम स्तोत्रम संपूर्णम श्रीकृष्णार्पणमस्तु। आज विश्वकल्याण सत्संगातून परमपूज्य गुरुमाऊली आपल्याशी हितगुज साधणार आहेत। हितगुज हा या मार्गातला सुवर्णमय आविष्कार, ज्याच्या उच्चाराने आपली पंचेंद्रिये सतर्क होऊन आध्यात्मिक धारणेत जातात, असे हे हितगुज आपण श्रवण करणार आहोत। परमपूज्य गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांच्या या आध्यात्मिक मार्गासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खूप काही सांगता येईल। आध्यात्मिक जगतामध्ये ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं असे गुरुमाऊली कसे आहेत, तर साधी राहणी, उच्च विचारसरणी। सन 1988 साली सद्गुरू परमपूज्य मोरे दादांनी या आध्यात्मिक मार्गाची धुरा परमपूज्य गुरुमाऊलींच्या खांद्यावर सोपवून जणू एक नवीन आधुनिक अध्यात्माचा पाया रचला। 1988 ते आजपर्यंत 2021 पर्यंत जवळजवळ 23 वर्षाचा हा कालखंड छोटा नाही। परमपूज्य गुरुमाऊलींनी या 23 वर्षाच्या कालखंडामध्ये परमपूज्य सद्गुरू दादांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर केले आहे। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग म्हणजेच आमची शक्ती केंद्रे, अशी 7000च्या वर शक्ती केंद्रांची निर्मिती परमपूज्य गुरुमाऊलींनी केली। आणि नुसतीच केंद्र निर्मिती करून माऊली थांबले नाही, तर जगभरातल्या सर्व जाती धर्मातील कोट्यावधी भाविकांना या केंद्राच्या माध्यमातून आध्यात्मिक बनवले। माणसं जोडणं, माणुसकीच्या जोरावर प्रत्येक मनुष्यात माणुसकी जागृत करून त्याच्या अंतरंगात असलेली आध्यात्मिक ज्योत प्रज्वलित करण्याचं काम परमपूज्य गुरुमाऊलींनी केलं। 4 माणसाचं कुटुंब कसं सांभाळावं हा प्रश्न या कलियुगात मनुष्याला पडला असता कोट्यावधी लोकांना आपल्या प्रेममय वाणीने आणि अंतरंगातील मायेने सांभाळणारे परमपूज्य गुरुमाऊली हे या काळातले एक महान आध्यात्मिक संत तर आहेतच, पण त्याही पेक्षा कोट्यावधी सेवेकऱ्यांच्या हृदयामध्ये विराजमान झालेले जणू परमेश्वरच आहे। गुरुमाऊली दिवसातले 18 तास सतत कार्यरत असतात। मनुष्य ही एकच जात आणि माणुसकी हा एकच धर्म, अशी शिकवण देणारे गुरुमाऊली दुःखितांसाठी, कष्टी लोकांसाठी, समस्याग्रस्त लोकांसाठी, शेतकरी राजासाठी, दिंडोरी दरबारात अशा अनेक समस्याग्रस्त भाविकांना, भक्तांना विनामूल्य मार्गदर्शनही करतात। दर गुरुवार आणि रविवार मुख्यतः माऊलींच्या उपस्थितीत प्रश्न सोडवण्याचा सेवामय कार्यक्रम होतो। या दिवशी हजारोच्या संख्येने भाविक आपली समस्या घेऊन परमपूज्य गुरुमाऊलींकडे येत असतात आणि परमपूज्य गुरुमाऊली तितक्याच आपुलकीने त्यांची समस्या सोडवतात, त्याला दुःखमुक्त करतात, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात। जणू महाराजांना ते सांगतात की हा सेवेकरी झाला, याला सांभाळा, याच्या जीवनात आनंद निर्माण करा। आणि तो भाविक मग अत्याधिक आनंदाने जणू स्वर्ग सुखाची प्राप्ती झालेली आहे अशा आविर्भावात आपल्या घरी परततो। दुःखी माणसाला हिंमत, धैर्य देऊन त्याच्या मुखावरील हरवलेले स्मित पुन्हा निर्माण करणे हीच ईश्वरी सेवा आहे, हाच संदेश परमपूज्य गुरुमाऊली आपल्या या कृतीतून देतात। आध्यात्मिक कार्याबरोबरच जनसेवाही व्हावी या हेतूने श्री गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर येथे सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने 1000 बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारत आहोत। या कार्यात जनकल्याण योजनेअंतर्गत 1 रुपयाचे दान पुण्य महान याद्वारे आपण सहकार्य करू शकता।
त्याचप्रमाणे भारतातील दत्तक्षेत्रे श्री पिठापूर, श्री गाणगापूर, श्री नरसोबाची वाडी याही ठिकाणी आपण दत्तधामाची निर्मिती केली आहे। याही ठिकाणी आपण सेवा रुजू करू शकता। अध्यात्माबरोबरच जनसेवा आणि प्रत्येक व्यक्तीवर अंतर्बाह्य संस्कार करणारे गुरुमाऊली हे कलियुगातले महान संतच आहेत। त्यामुळे त्यांच्या कार्यात आपल्याला त्यांची महानता तर लक्षात येतेच, परंतु अशा संत महात्म्यांच्या सानिध्यात, त्यांच्या सत्संगात निश्चितच आपल्यामध्ये एक नाविन्यपूर्ण चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आंतरराष्ट्रीय विश्वकल्याण सत्संग मेळाव्यात आज परमपूज्य गुरुमाऊलींच्या हितगुजातनं आपल्याला निश्चितच त्यांची विराट शक्ती लक्षात येईल। आपल्या अंतरंगामध्ये त्यांच्याविषयी असलेली भावुकता, त्यांच्याविषयी असलेलं प्रेम आणि त्यांच्या अंतरंगात आपल्या सर्वांच्या विषयी असलेली भावना आणि प्रेम आज खऱ्या अर्थाने आपल्याला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाईल। आध्यात्मिकतेचा हा एक फार मोठा संगम या ठिकाणी आपण बघणार आहोत। आपल्या सर्वांच्या वतीने मी परमपूज्य गुरुमाऊलींना विनंती करेन की आपलं ते शक्तिमय आणि भक्तिमय हितगुज आम्हाला आपण ऐकवावं। उपस्थित सर्व भाविक सज्जन आणि समर्थ सेवेकरी परिवार, या महाराष्ट्र राज्यासह देशभरातील आणि जगात सर्वच देशभरात विखुरलेले सर्व स्वामी सेवेकरी भक्त आणि परिवार, आजच आपण परमपूज्य दादांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन करत आहोत। आज शनिवार एकादशी आहे। आत्ताच आपणासमोर विष्णू सहस्रनाम या ग्रंथाचं वाचन, मनन आणि चिंतन देखील एकादशीच्या निमित्तानं झालेलं असून आपण संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं देखील मागच्या चौथ्या शनिवारी प्रकाशन देखील झालेलं आहे की भगवान विष्णूंची अतिउच्च सेवा म्हणून भागवत ग्रंथाचा आणि विष्णू सहस्रनामाचा एक आगळा वेगळा ऋणानं बंध आहे। आणि त्यानुसार आपण जीवनामध्ये घडलेल्या अनेक बाबींपैकी उच्चार, विचार, आचार यामध्ये काही चुका झाल्या, वाचनात काही चुका झाल्या, आचरणात काही चुका झाल्या, तो दोष परिहार करण्याचं सामर्थ्य विष्णू सहस्रनामात आणि भागवत ग्रंथात आहे। म्हणून जीवनामध्ये धक्काधक्कीच्या या जीवनामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज विष्णू सहस्रनाम रात्री झोपण्यापूर्वी तरी एकदा वाचावं। आणि आता तर संक्षिप्त भागवताची एक फार मोठी पर्वणी जगातल्या तमाम भाविकांसमोर एक उभी आहे की आपण रोज तासाभरात हे संक्षिप्त भागवत वाचून आपण कृतकृत्य होऊ शकता आणि हरवलेली मनशांती आपण मिळू शकता। या प्रित्यर्थ मागाशीच आपण विष्णू सहस्रनामाचं प्रयोजन यासाठी केलं की या जगात या 21व्या शतकामध्ये हरवलेली मनशांती शोधण्यासाठी मानव अविरतपणे धडपड करत आहे, विज्ञानाच्याकडे वाटचाल करत आहे, परंतु विज्ञान आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत। त्याचा शोधबोध आपल्या ऋषीमुनींनी आपल्या प्रकाशित होणाऱ्या या सर्व ग्रंथामध्ये त्याचा समतोल ठेवलेला आहे आणि परामर्श घेतलेला आहे। म्हणून आजच्या या महासत्संगानिमित्तानं या कार्याचा अंतरंग, या कार्याचा परिचय अखिल मानवजातीपर्यंत तो पोचला जावा, मानवजात सुखी, समृद्धी, निरोगी आणि सुरक्षित राहावी यासाठी
या कार्याच्या अंतरंगातून मानवजातीपर्यंत हे संदेश या कार्यानं पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः या कार्यानं अनेक विभागाशी मानवजातीपर्यंत ते विभाग पोचले जावेत म्हणून मूलभूत आपण कृषी विभागाकडे वळलेलो आहोत. कृषी आणि ऋषी हा एक अनादिकालचा एक ऋणानुबंध आपला मातीशी आहे. मनुष्य याच मातीत जन्म घेतो आणि जाताना याच मातीत जातो. म्हणून कृषीशास्त्र वेळोवेळी आपण संपर्कात राहून परिसरातील पशुपालक शेतकरी बांधवांच्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे. वाढणाऱ्या मोठ्या आत्महत्या त्या थांबत नाही. या कार्यातून आपण आत्महत्या रोखण्यासाठी कृषी मेळाव्यांचं गेली अनेक वर्षे आयोजन करत आहोत आणि त्यानुसार त्याला यशही मिळत आहे की मूलभूत आपण आत्महत्या थांबवण्यासाठी काय करू शकतो आणि त्याच्याशी असणारा गो मातेचा जो संबंध आहे तो अधिकाधिक घट्ट कसा करता येईल की जेणेकरून आत्महत्या आपणाला थांबवता येते. आणि शेतीच्या परिसरात सेंद्रिय दैवत मोठ्या प्रमाणात पूर्वाचार्यांनी त्याची स्थापना केलेली आहे. त्यांचा आशीर्वाद मिळवणं, त्यांचा वेळोवेळी मान सन्मान करणं याचंही महत्त्व शेतकरी वर्गापुढे मांडण्याला या कार्यानं संधी दिलेली आहे. शेतीच्या बांधावर असणारे किंवा लावलेले जे वृक्ष आहे त्याचं कीड नियंत्रण, वृक्ष लागवड शेतकऱ्यांच्या बांधावर का करावी आणि त्या वृक्षांचं काय अनोखं महत्त्व आहे हे देखील शेतकऱ्यांपर्यंत कळवताना रसायनयुक्त अन्न, आहार, विहार यामुळे कॅन्सरसारखे आजार आणि हृदयविकारासह अन्य आजार आपण बघत आहात. मधुमेह किंवा असे असाध्य आजार हे कृत्रिम पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपण बघत आहात. म्हणून रासायनयुक्त शेती करण्यापेक्षा आपण सेंद्रिय शेतीचा जर मोठ्या प्रमाणात प्रत्येकानं वापर केला तर आपणाला आपलं आरोग्य हातात ठेवण्याला एक नामी संधी मिळेल आणि आपलं जीवनपुष्प हे कोणाच्या हातात जाणार नाही. देवानं दिलेलं जेवढं आयुष्य आहे ते आपणाला यथायोग्य त्याचं योग्य पद्धतीत जीवन जगता येईल हा त्यामागचा हेतू आपण सेंद्रिय शेतीच्या संदर्भातला आहे. गोमाता संवर्धन ही काळाची गरज ओळखून गो संवर्धन पूरक व्यवसाय निर्माण होऊ शकतो. यातून शेती वाचेल आणि गो संवर्धनही होईल. या कार्यानं गाईपासून बनवलेलं पंचगव्य आहे. गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गाईचं दूध, तूप, दही योग्य प्रमाणात इथे उपलब्ध आहे. अनेक सेवा केंद्रांना उपलब्ध आहे. ते जर आपण आठवड्यात सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी उठण्याप्रमाणे त्याचा शरीराला लेपन करून वापर केला तर काही मिनटामध्ये आपणाला त्यातली ऊर्जा जाणीव करते की गोमातेच्या या पदार्थांमध्ये काय ऊर्जा आहे आणि ती काय करू शकते आणि हरवलेल्या मनशांती आपण शोधू शकतो. इतपत एवढं सामर्थ्य या एका पंचगव्याचं आहे. अर्थात गाईवर तसं फार बोलता येईल, किती बोललं तेवढं थोडंच आहे. परंतु याचे दाखले देताना द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाल झाले. गाई पाळल्या म्हणून ते गोपाल झाले. तर गेल्या 400 वर्षापूर्वी हिंदवी स्वराज्याचे प्रमुख छत्रपती शिवाजीराजांनी गो ब्रह्म प्रतिपालक ही पदवी त्यांना जनतेनं दिली. त्यांनी देखील भगवान श्रीकृष्णांप्रमाणे गाईचं महत्त्व मावळ्यांपासून तर सर्वांपर्यंत त्यांनी पोचवण्याचा एवढ्या धक्काधक्कीच्या काळातसुद्धा सामर्थ्यानं प्रयत्न केला आणि आपल्या सामर्थ्यवाढीसाठी या गोमयाचा पंचगव्याचा निश्चितपणे आपण या कृषी आणि पर्यावरण प्रकृती विभागातून आपण निश्चितपणे लाभ घेऊ शकतो.
पर्यावरणातून आपणाला योग्य ती वृक्ष जर लावले तर वेळेवर पाऊस पडणं, ऋतू, हंगाम हे जे हल्ली जे दुष्टचक्र चालू आहे ते योग्य पद्धतीत चालावं. जलसंवर्धन, दुर्गसंवर्धन, दुर्मिळ वनस्पती, कचरा विनियोग, ध्वनी प्रदूषण या महत्त्वाच्या बाबींवर या कार्यातून सातत्यानं युवा पिढीला प्रबोधित करण्यात येतं आणि त्यातून निश्चितपणे पर्यावरण आणि प्रकृती सांभाळण्यासाठी आपणाला याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. माहिती तंत्रज्ञान विज्ञान संशोधनाच्या विभागातून ऑनलाईन व्यवहार तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा, जनजागृती त्यासाठी कशी करावी, सेवा मार्गातील सर्व विभागांचे संदेश कमी वेळात सर्वांपर्यंत कसे पोचले जावेत, या विज्ञानाच्या माध्यमातून वेबसाईट, यूट्यूब, व्हॉट्सअप, फेसबुक, ॲप इत्यादीद्वारे आवश्यक ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची माहिती या तंत्रज्ञानात वेदांचा अभ्यास करून विज्ञान आणि अध्यात्म याची योग्य ती सांगड घालून आपणाला या दिशेनं नव्या पिढीला वाटचाल करण्याला एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर या कार्याच्या अंतरंगात स्वयंरोजगार हा एक महत्त्वाचा विभाग आहे. वाढत्या लोकसंख्येमध्ये दिवसेंदिवस आपण बघता की नोकरीचे प्रश्न आहेत, व्यवसायाचे प्रश्न आहेत. या कोरोनामुळं उद्योग व्यवसायाच्या वाटा बंद झालेल्या आहेत, अनेक कारखाने तर बंद आहेत, हे आपणा सर्वांना श्रुत आहे. तथापि स्वयंरोजगार विभागातून बेरोजगारांची नोंदणी करून त्यांना विविध क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीनं कृषीशास्त्र आणि पर्यावरण आणि स्वयंरोजगार ह्या उपलब्धता यातून निश्चितपणे हे धोरण आपणाला यशस्वी करण्याला संधी मिळणार आहे. त्याचबरोबर हस्तकला, पाककला, मार्केटिंग, करिअर या विभागांचं प्रशिक्षण कार्यशाळा स्वयंरोजगारातून करण्याला या कार्यानं संधी दिलेली आहे. त्याचबरोबर विवाह संस्काराबाबत बोलायचं झालं तर हल्ली मुलामुलींचे विवाह हा एक फार चिंतेचा विषय आहे. आपण रोज बघता की घटस्फोटाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन अनिष्ट चालीरीती यातून उद्भवलेले अनेक प्रसंग आपण रोज बघता. परंतु या कार्यातून गेल्या 70-80 वर्षात या मार्गाच्या पद्धतीनं ज्यांनी विवाहाचं आयोजन केलं त्यांना कुठलीही दुःख, तोशिष, घटस्फोट, फारकती बघाव्या लागलेल्या नाहीत. म्हणून जीवित सुखी राहण्यासाठी भारतीय संस्कृती खरी तर 4 पुरुषार्थावर उभी आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यावर नियंत्रण गृहस्थाश्रम करत असतो. म्हणून आपणाला बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, अति अल्प संख्येनं साधारण 25-50च्या संख्येमध्ये साखरपुड्यासारख्या छोट्या खाणी उपक्रमात आपणाला वधूवर तथा मुलामुलींचे विवाह करणं सुलभ जाणार आहे आणि त्यातून कुठलेही किंतु परंतु भविष्य काळात राहणार नाही. आणि जो अनाठाई आपण पैसा खर्च करणार आहोत ते वधूच्या नावावर आपण बँकेमध्ये जर डिपॉझिट केला तर तो पैसा त्यांच्या प्रपंचाला निश्चितपणे भविष्यकाळाचा निधी म्हणून त्यांना तो उपयोग होऊ शकतो. अशा अनेक काटकसरीतून आपल्याला या सर्व बाबी आपल्या वैयक्तिक जीवनापासून तर राष्ट्रीय जीवनापर्यंत या कार्यानं, या अंतरंगातून, या बहुविध विभागातून जनतेपर्यंत पोचवण्याचा एक संकल्प केलेला आहे. त्यानंतर पुढचे विभाग बालसंस्कार आहे. बालसंस्कारातून आपणाला निश्चितपणे नवी पिढी घडवणं, त्यांना सन्मार्गाला लावणं, ही नवी पिढी या देशाचे आदर्श नागरिक, निर्व्यसनी म्हणून आणि आदर्श म्हणून आणि आदर्श सेवेकरी म्हणून ती संबोधली जावी. त्यांनी वडीलधाऱ्यांच्या आज्ञांचं पालन करून या देशात वाढते जे वृद्धाश्रम आहे या निमित्तानं ते थांबवण्याला मदत होईल. आणि निश्चितपणे थोरा मोठ्यांचे आदर्श, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपणाला घेण्याला एक नामी चांगली संधी निश्चितपणे मिळू शकेल.
त्यानिमित्तानं आपणाला या साऱ्या बाबींकडे बघताना या कार्याचे जे 18 विभाग आहेत त्यात आरोग्य विभाग हा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणून आरोग्य विभागानं अलीकडे ठरवलं गेल्या 2 वर्षात या कोविडमुळं जगात काय काय घटना झाल्या ह्या आपणाला विदित आहे आणि ते रोखण्यासाठी साथीचे उपद्रव, सामुदायिक आजार, वैयक्तिक आजार यावर मात करण्यासाठी आपणाला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलची संकल्पना या आरोग्य विभागातून आलेली आहे आणि या आरोग्य विभागातून आपणाला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपीठातून मोठ्या प्रमाणात गरजूंना, गोरगरिबांना ही आरोग्य संजीवनी त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. गेली काही दशकांपासून आपण गोरगरिबांची सेवा या निमित्तानं करतच आहोत. अगदी गोरगरीब दुर्गम भागामध्ये आमचे डॉक्टर औषधं आठवड्यातून काही गावं दत्तक घेऊन त्या ठिकाणी ते पोचत आहेत आणि सेवा म्हणून हे काम करतायत हे सांगायला नको, हे आपणा सर्वांना विदित आहे. तथापि प्रश्न उत्तर हा एक या कार्याचा महत्त्वाचा कणा आहे की हरवलेली मनःशांती पूर्वपदावर आणण्यासाठी निर्माण होणाऱ्या मानवी समस्या आहेत, दैविक, भौतिक, आध्यात्मिक आहेत, त्या आपणाला घर बसल्या त्याचं मार्गदर्शन या विभागातून करण्याला एक संधी मिळालेली आहे. म्हणून या कोविडचं कालावधी असतानासुद्धा या विभागानं टेलिफोनवरून किंवा या प्रभावी माध्यमातून मानवी समस्या, प्रश्न उत्तर, मार्गदर्शन हे या माध्यमातून सोडवण्याचं काम हल्ली चालू आहे. गर्दी न करता घर बसल्या आपणाला या विभागाचा लाभ घेण्याला निश्चितपणे एक संधी मिळणार आहे. युवा प्रबोधनाच्या बाबत बोलायचं झालं तर नव्या पिढीला रिकाम्या हातांना काम आणि प्रबोधन आणि योग्य दिशेनं वाटचाल योग्य वयात वय 5 ते 18 या वयाला जर योग्य मार्गदर्शन लाभलं तर युवा पिढी निश्चितपणे योग्य पद्धतीत वाटचाल करून देशाचं नाव उज्ज्वल करेल आणि ही भारतीय संस्कृती चिरायू ठेवण्याला निश्चितपणे हे संस्कार कामात येतील याबद्दल दुमत नाही. या कार्यातल्या अजून अंतरंगाकडे वळलात तर एक प्रशिक्षण हा विभाग आहे की जशी मुलं आपण पाठशाळेत घालतो, गुरुजन शिकवतात, शिक्षण देतात आणि त्यातून आदर्श नागरिक तयार होतात, त्याचप्रमाणे आदर्श सेवेकरी घडवण्याचं काम या प्रशिक्षण विभागातून केलं जातं. इथे गेली अनेक दशकं प्रति गुरुवार आणि रविवार सेवेकऱ्यांनी प्रशिक्षण घेण्याची एक संकल्पना केलेली आहे आणि फावल्या वेळामध्ये आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये एक प्रशिक्षण विभाग, मग त्यात प्राथमिक स्वरूपात ज्योतिषशास्त्र, हस्तशास्त्र, स्वरशास्त्र, संख्याशास्त्र, बहुविधशास्त्र याचा समतोल राखण्यासाठी आणि शेवटी शास्त्र आहेत, ही काही व्यवसायासाठी म्हणून नाही, ती ज्ञानात भर पडावी यासाठी या शास्त्रांचा उपयोग करणाऱ्यांना एक ही नामी संधी या कार्यानं दिलेली आहे. या कार्यानं जेवढे महत्त्वाचे घटक आहेत त्यामध्ये मूल्य शिक्षणाचं काम आणि प्रशिक्षणाचं काम सेवानिवृत्त गुरुजनांकडे सोपवलेलं आहे. आरोग्याचं काम डॉक्टर लोकांकडे सोपवलेलं आहे. या आरोग्य विभागात सेवाभावी व्रत सांभाळणारे असंख्य डॉक्टर या कार्यात समाविष्ट आहेत. मग त्यात कोरोना आहे, कॅन्सर आहे, हृदयविकार आहेत, असाध्य आजार आहेत, त्यांना योग्य आणि माफक पद्धतीत ते यावर मार्गदर्शन सातत्यानं प्रति गुरुवार रविवार करत असतात. आतापर्यंत लाखो न बरे होणारे रुग्ण कॅन्सरचे या दव्यानं आणि मार्गदर्शनानं निश्चितपणे ठामपणे ठणठणीत बरे झालेले आहेत. पुढचा जो विभाग आहे स्थापत्य वास्तुशास्त्र, हे भूमितीशास्त्राशी संबंधित आहे. जेवढे इंजिनियर आर्किटेक्ट आहेत या कार्यातील सर्वांना आवाहन केलेलं आहे की अन्न वस्त्र निवाऱ्याप्रमाणे निवारा म्हणजे आपली वास्तू आहे, ती योग्य पद्धतीत असावी, तिथे सौख्य, समाधान, शांती मिळावी, डोकं टेकल्याबरोबर त्याला 4-6 घंटे झोप मिळावी अशी वास्तू असावी, यासाठी वास्तुशास्त्र निर्माण केलं. आणि ही जिम्मेदारी
इंजिनियर आर्किटेक्ट या विभागाकडे दिलेली आहे. वेळोवेळी ते गुरुवार रविवारी सह प्रत्येकाला हे शास्त्र सेवा म्हणून समजून सांगत असतात. तर पुढचा महत्त्वाचा घटक कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि सेवानिवृत्त न्यायाधीश लोकांवर सोपवलेला आहे. गेले अनेक शतकानुशतकं आणि दशकानुदशकं आपण बघता आणि मराठीत म्हण आहे, कोर्टाची पायरी शहाण्यानं चढू नये. आणि हे खरं आहे. आपला बहुमोल वेळ आणि अर्थ पैसा यात वाया जातो. म्हणून या कार्यानं संबंधित वकील आणि न्यायमूर्तींचं मार्गदर्शन गोरगरिबांपर्यंत पोचलं जावं, लाभावं आणि वेळोवेळी लोकन्यायालयं भरवली जावी आणि लोकन्यायालयातून त्यांचे प्रलंबित प्रश्न निपटले जावेत, हा खरा तर उद्देश या कार्याचा आहे. म्हणून या कार्यानं या विभागाशी खूप जवळीक केलेली आहे. शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, वास्तुतज्ञ हे सारे समाजातले खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्यानंतर शेतकरी, हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. आणि या घटकांचं महत्त्व जनसामान्यांना, प्रजेला, मानवजातीला सुयोग्य पद्धतीत पोचलं जावं म्हणून आपण या यूट्यूबद्वारे, महासत्संगाद्वारे किंवा वेगवेगळ्या विभागाद्वारे हे जे आयोजन करत आहोत, याचा खरा मूलभूत अर्थ हा आहे की हे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचलं जावं. हे पोचवताना देश विदेश अभियान हा एक महत्त्वाचा विभाग आहे की जगामध्ये असंख्य सेवेकरी वास्तव्य करतायत. या निमित्तानं त्यांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत, अखिल मानवजातीपर्यंत या कार्यातून झालेलं कार्य, केलेलं कार्य किंवा पोचवण्याची जबाबदारी या देश विदेश अभियानावर दिलेली आहे. जगात अनेक प्रकारच्या संस्कृत्या आहेत, अनेक प्रकारचं राहणीमान आहे. या सर्वांपर्यंत आपणाला पोचून हरवलेली मनशांती त्याच्यापर्यंत कशी पोचवता येईल, हा त्यामागचा मुख्य उद्देश देश विदेश अभियानाचा आहे. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाज हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याला छत्रपतींच्या भाषेत बोलायचं झालं तर अष्टप्रधान योजना त्यांनी आखली की एकच माणूस सगळी कामं करू शकत नाही. आवडेल त्यानं त्या विभागात आपला वेळ द्यावा आणि प्रशासकीय कामामध्ये कार्याचं महत्त्व अबाधित ठेवावं, पारदर्शक ठेवावं आणि कुठल्याही प्रकारे अर्थाशी अनर्थ होणार नाही असे व्यवहार ठेवावेत, हा त्यामागचा उद्देश या प्रशासकीय कामकाजाचा आहे. आयुर्वेद विभागाबाबत बोलायचं झालं तर गेली 2 वर्षापूर्वी आपण त्र्यंबकेश्वरला गुरुपीठातून आयुर्वेदिक विद्यालय हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आज त्याची एवढी निकटीची गरज आहे की आपण उलट कमी पडत आहोत. ती औषधं इतकी मागणी आहे, आपणच जनतेपर्यंत पोचायला कमी पडत आहोत. म्हणून मोठ्या प्रमाणात जर आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत पोचला तर त्यांना कमी श्रमात, अल्प अर्थप्राप्तीत त्यांचं आरोग्य त्यांच्या हातात द्यायला आयुर्वेद हा पुरेसा आहे. वेद विज्ञान आणि गर्भसंस्कार यावर जर बोलायचं झालं तर या कार्यानं विज्ञान आणि अध्यात्म ह्या नाण्याच्या बाजू आहेत. काही दशकापूर्वी आपण जर्मनीमधून 4 वेद उपलब्ध करून घेतले. त्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आणि या वेदांचा जर आपण अभ्यास केला तर विज्ञान जवळ आहे. आणि आपल्या ज्ञानात वाढ होण्यासाठी या संस्कृत विषयाचं भावार्थ किंवा या तत्त्वज्ञानातून जनसामान्यांना त्याची गोडी लागावी, त्याची आवड निर्माण व्हावी आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळताना गर्भसंस्कार आणि पालकत्व हा तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. आणि या कार्यानं त्याविषयी संदर्भ ग्रंथ दिलेला आहे. सुप्रजाजन निर्मिती या संदर्भात आणि गर्भसंस्कार या संदर्भात या ग्रंथांचं आपण उचित वयात, उचित वेळी आणि विवाहानंतर त्याकडे लक्ष घातलं आणि त्याचं आचरण अनुकरण केलं तर सुप्रजाजन निर्मिती या देशात झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी या देशात अपंग, बाधिक किंवा ज्याला आपण अनफिट म्हणू असं कोणी जन्माला येणार नाही. म्हणून त्याची काळजी कशी घ्यावी
या संदर्भात गर्भसंस्कार पालकत्व याची वेळोवेळी माहिती स्वामी सेवा अंक व प्रचार प्रसार या माध्यमातून सातत्यानं करण्याला जनतेने आम्हाला संधी दिलेली आहे. म्हणून मला वाटतं हे विषय सर्वसामान्य जनतेला पुरेसे आहेत. यात कितीही बोललो तेवढं थोडंच आहेत. परंतु आपण जनमानसामध्ये संदेश देताना भविष्यकाळ सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, यशाचा, कर्तृत्वाचा, आरोग्याचा आणि सुरक्षेचा जाण्यासाठी या कार्याच्या अंतरंगाकडे आपण वळावं. सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत. दैनंदिन जीवनामध्ये हरवलेली मनशांती मिळण्यासाठी आजच्या कलियुगाचे चालक पालक सर्व भगवान दत्तात्रेय तथा स्वामी महाराज आहेत. भगवान दत्तात्रेयांचे मूळ आविष्कार श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत. अनुक्रमे गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, वाडी या ठिकाणी त्यांनी विविध आविष्कारातून कार्य जनसामान्यांपर्यंत पोचवण्याला स्वबळावर ही तीर्थ निर्माण केली. याचं महत्त्व कलियुगात जनसामान्यांपर्यंत राहावं आणि या कार्यातून आपण जी वाटचाल करत आहोत ती श्रीपाद राजांची पुण्यभूमी पिठापूर म्हणून ओळखली जाते. त्यांनी काही शतकापूर्वी त्या ठिकाणी मूल्यसंस्कार, बालसंस्कार, युवा संस्कार हे काम आधीच आपल्या आधी सुरू केलेलं होतं. साधारण 1378 ते 1528 या काळामध्ये श्रीपाद राजांनी कोरवपूर, पिठापूर या दोन आपल्या जन्म आणि कर्मभूमी निवडून मानवजातीच्या उद्धारासाठी या भूमींचा त्यांनी उद्धार करून टाकलेला आहे. तदनंतर नरसिंह सरस्वती आविष्कारात कारंजाला जन्म घेऊन ते पुढील कालावधी 50 वर्ष गाणगापूरला राहिले आणि आर्त पीडित, दुःखित, पीडित या लोकांची दुःख निवारण करण्यासाठी स्वबळावर त्यांनी भीमा अमरजा संगमावर आपली कर्मभूमी निवडली. त्या ठिकाणी जगातील असंख्य दुःखित, पीडित लोक स्नानसंध्या करण्यासाठी येऊ लागले. आश्चर्य की स्नानसंध्या केल्याबरोबर त्यांची दुःख निवृत्त झाली, हरवलेली मनशांती मिळाली आणि ते जीवनाचे कृतकृत्य झाले. एवढं मोठं कार्य त्यांनी नरसिंह सरस्वती आविष्कारात करून 1674ला रायगडावर राज्याभिषेकासाठी जिजाऊ साहेबांना आणि छत्रपती राजांना आशीर्वाद देण्यासाठी गाणगापूर ते रायगड अशी पायपीटसुद्धा केल्याचं इतिहासात नोंद आहे. म्हणून असं सांगण्यासारख्या चिकार बाबी आहेत. परंतु हा मानवी देह याला मर्यादा आहेत. 1678ला त्यांनी ठरवलं आम्ही आता कर्दळीवनात चाललो. गुरुचरित्राच्या उत्तर अध्यायामध्ये आम्ही पुन्हा गाणगापूरला येणार आहोत, आम्ही कर्दळीवनात चाललेलो आहोत असा संकेत दाखवून ते कर्दळीवनात आले आणि पुन्हा मूळ वडाचं झाड, अकलेचं कोट या गूढ शब्दाचं उकल जनसामान्यांना करता येईना म्हणून इसवी सन 1856ला जगाची पायपीट करून स्वामी महाराज अश्विन शुद्ध 5 या शुभदिनी स्वामी महाराज अक्कलकोटला खंडोबाच्या मंदिरात आल्या. मला आपणाला एवढंच सांगायचं आहे की ही जी ग्रामदैवतं आहेत, आपण जो आत्ता सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाकडे वळणार आहोत तो मूळ मुद्दा स्वामींनी खंडोबाच्या मंदिरातून सांगितला. कारण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अनेकांचं कुलदैवत भगवान खंडोबा तथा भगवान शिव आहे. या विश्वाचे पिताश्री भगवान शिव आहेत, आई मातोश्री पार्वती आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर जेजुरीचा खंडोबा आणि त्यांची 14 पीठं महाराष्ट्रात कुलदैवत या नावानं किंवा कुलदैवत या नात्यानं जनसामान्यांना काल परवापर्यंत माहीत होतं. म्हणून ग्राम अभियानाचा भावार्थ भगवान स्वामी महाराजांनी अक्कलकोटला खंडोबाच्या मंदिरात 3 दिवस राहिले. असंख्य जणांना आतर्क्य वाटलं की महाराज इथे खंडोबाच्या मंदिरात राहिले कसे, अन्न नाही, पाणी नाही. परंतु मात्र शिवाहर शंकर, नमामि शंकर या मंत्राचा घोष मात्र ते करत राहिले. कारण या विश्वाचे पिताश्री भगवान शिव आहेत, मातोश्री पार्वती आहेत
आणि त्यांचं महाराष्ट्रात स्वरूप खंडेराव आहेत. म्हणून ते खंडेरावांची ओळख परिचय कुलधर्म कुलाचार या नात्यानं देण्यासाठी त्यांना महाराष्ट्रात यावं लागलं. म्हणून त्या दिवसापासून स्वामी अक्कलकोटला सुमारे 2 तप राहिले आणि कालांतरानं सद्गुरू मोरेदादांचे गुरु या स्वामी योगाचे योगप्रवर्तक पिठले महाराजांची भेट झाली आणि पुढील सारी जिम्मेदारी 1878 नंतरची नारायणदासजी पिठले महाराज यांच्यावर दिली. तथापि नारायणदासजी पिठले महाराजांनी स्वामींच्या आज्ञेचं पालन करून त्यांनी संपूर्ण देश पायपीट करून त्यांनी सुचवलेल्या सेवा यथार्थ करून तेजाचा अभ्यास करून नाशिक येथे 1946ला ते येथे झाले आणि दिंडोरीचा जो दरबार आहे तो त्यांनी 46 साली नाशिकला स्थापन केला आणि प्रति गुरुवार रविवार 2 दिवस एवढं वय 100पर्यंत येऊनही त्यांनी प्रश्न उत्तर हा विभाग सांभाळला. प्रश्न उत्तर करणं ही या कार्याचा अंतरंगाकडे वळताना सद्गुरू नारायणदासजी पिठले महाराजांनी आपल्या हयातीत गुरुवार आणि रविवार ही प्रश्न उत्तर करणं ही माझी स्नानसंध्या आहे आणि तोच वारसा परमपूज्य दादांनी अव्याहतपणे 28 एप्रिल 1988पर्यंत चालवला आणि तोच वारसा आज स्वामी सेवेचा हा वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर झालेलं असून जगामध्ये असंख्य देशामध्ये राज्यामध्ये असंख्य हे वटवृक्ष सेवारूपी वाटचाल करत आहेत आणि या सेवेचं महत्त्व दुःखित पीडित आर्त या मुमुक्षितांना या निमित्तानं पोचलं जावं म्हणून या निमित्तानं पूजनीय दादांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं आपण हा राष्ट्रीय सत्संग मेळाव्याचं हे आयोजन केलेलं आहे. 21 मे 1922 साली या भूतलावर परमपूज्य दादांचा जन्म झाला आणि त्या अनुषंगानं पुढची 21 मे 2022 या शतकामध्ये आपणा सर्वांवर असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याचा अंतरंग आपण आत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर यथाशक्ती आपण या ग्राम अभियानात जो विभाग आवडेल त्या विभागात आपण काम करावं. ज्यांना मूल्य शिक्षण आवडेल, कोणाला प्रश्न उत्तर आवडतील, कोणाला वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, स्वरशास्त्र, युवा प्रबोधन, दुर्गा अभियान, पर्यावरण, प्रकृती, शेती या सर्व विभाग यथाशक्ती आपण त्यात आवडेल त्या विभागात आपण सहभाग घ्यावं, इतरांपर्यंत आपण पोचवावं आणि सद्गुरू पिठले महाराज परमपूज्य मोरेदादा यांचं कार्य आणि त्यांचा जीवनादर्श आपण यापुढे आपल्या यथाशक्ती गाव पातळीपर्यंत तळागाळात पोचवावा एवढाच यातला महत्त्वाचा अर्थ आपणाला सांगून आपणा सर्वांना या निमित्तानं पुनश्च शुभेच्छा आणि धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ.